बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. बीड शहरामध्ये जी काही वाहतूक आहे, वाहतूक सुरळीत राहावी यासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या सर्व टीमनं आज सकाळपासूनच जी काही वाहतूक करणारे छोटे मोठे रिक्षा आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी, त्यांची कागदपत्र चेक करण्यासाठी, ते प्रवाशांशी संवाद साधताना कशा पद्धतीने वागणूक करतात, बरोबर ड्रेस कोड आहे का, या सर्व गोष्टी तपासण्यासाठी आज जिल्हा वाहतूक शाखेच्या मुख्य कार्यालयामध्ये अनेक रिक्षा आणले गेले पाहायला मिळत आहेत. जे रिक्षे कालबाह्य आहेत, ज्या रिक्षावर इन्शुरन्स नाही किंवा त्या लायसन नाही त्या ड्रायव्हरकडं, अशा सर्व वाहन चालक जे काही मालक असतील त्यांची चौकशी केली जाते आहे, जेणेकरून बीड जिल्ह्यातली वाहतूक शाखा सुरळीत राहण्यासाठी आणि महिला मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उद्भवणार नाही. जेणेकरून कुठलाही ड्रायव्हर असेल त्या रिक्षामधनं जर महिला प्रवासी असतील, मुली प्रवासी असतील तर त्यांच्याशी कशा पद्धतीने वागतात, त्यांचा संवाद चांगला पाहिजे हे जाणून घेण्यासाठी, त्याला व्यवस्थित सांगण्यासाठी या ठिकाणी जिल्ह्याभरातील मोठ्या प्रमाणावर सध्या रिक्षे घेऊन येत आलेले आहेत आणि त्यांची पोलीस निरीक्षक काही संवाद साधतात, कोणाकोणाला कागदपत्र आहेत की नाहीत याची खातरजमा करून त्यांना सोडून देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नेमकं पोलीस निरीक्षक काय म्हणाले पहा तुम्ही. बीड वासी आहेत ते सर्व लोक खूप चांगले आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं आमच्या पूर्ण ट्रॅफिक ब्रँचला. त्याच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे की जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याकडं आम्ही आता त्यांना बोलवलेलं आहे आणि कारवाई करण्यासाठी आणलेलं आहे. पहिल्यांदा आम्ही काय करणार की त्यांना ड्रेस कोड त्यांचा काय आहे तो त्यांना लावायला लावणार, ड्रेस कोड. मग त्यांनी बॅच बिल्ला वापरावा. त्याच्यानंतर महिलांची सुरक्षा फार महत्त्वाची आहे. महिलांच्या सुरक्षेमध्ये रिक्षा चालकांनी जी लहान मुली आहेत, महिला आहेत, त्यांच्याशी त्यांनी सौजन्यानं वागणं हे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. तिसरी गोष्ट, मग आम्ही त्यांचे कागदपत्र चेक करणार आणि त्याच्यातून त्यांच्यावर जो काही दंड होतो तो त्यांच्याकडून वसूल करणार आणि त्यांना सर्व ती जी रिक्षा आहे ती सुद्धा स्वच्छ आणि सुंदर ठेवावी असं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षित आहे आणि ते तसं करतील. आणि जर त्यांची रिक्षा स्वच्छ आणि सुंदर असेल तर जास्त बीडकर बसतील त्यांच्या रिक्षामध्ये. जिल्हा वाहतूक आणि शहरातील वाहतूक आहे त्या संदर्भात नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना सुद्धा हे आव्हान आहे की नागरिकांनी त्यांचे अधिकार जाणून घ्यावेत, त्यांचे जे कर्तव्य आहेत ते सुद्धा जाणून घ्यावेत आणि त्याप्रमाणे रिक्षा चालकांना आणि ट्रॅफिक पोलिसांना मदत करावी. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आणि सर्व कर्मचाऱ्यांनी छोटे रिक्षा असतील, वाहतूक करणारे रिक्षा आहेत, त्यांना आता दंडात्मक कारवाई करण्यासाठी जिल्हा वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणलं आहे. जेणेकरून सांगितलं जातं आहे की जे रिक्षा चालक असतील, मालक असतील, त्यांच्या अंगावर ड्रेस कोड नाही. त्याबरोबर महिला मोठ्या प्रमाणात रात्री अपरात्री प्रवास करताना त्या रिक्षाचा प्रवास नक्कीच केला जातो, मात्र त्यांची सुरक्षा देखील आरणीव येते. काय सांगाल? मला काय म्हणायचं, आमच्याकडून काही जर चुकत असेल तर बरोबर ड्रेस घ्या, सगळं घ्या, कागदपत्र ओके घ्या. जर चुकी नसताना जर गाडी जर धरत असताल तर एमटी गाडी धरण्याचा अधिकार आहे का? चूक आहे समजा रिक्षावाले कोण चुकलं त्याच्याबद्दल आम्ही बरोबर बोलतो ना, आम्ही काही नाही म्हणून नाही, त्याला दंड करा, तुम्ही आकारा, असं नियमात होतं का? आज समजा माझी गाडी क्लिअर आहे म्हणून मी बोलतो समजा, पण सगळ्याच्या गाड्या क्लिअर असावं, तुम्ही जुन्या गाड्या धरा. आता या ठिकाणी किती रिक्षा आणले तर आणि एखादी तुमची मागणी काय असणार आहे? आता सध्याचे असतात 30-40 रिक्षा सध्या इथं धरलेले. आमचं म्हणणं आहे की आम्ही क्लिअर केलं ठीक आहे, हरकत नाही, पण सगळ्याच्याच गाड्या क्लिअर झाल्या पाहिजे. मग जुन्या गाड्या चालूनच देऊ नका. आजची दिवस मोहिमेवर राबून काय करायचं भैया? 12 महिने हमेशा पाहिजे. एक दिवस दंड करणार, तुम्ही सोडून देणार गाड्या. पोलीस अधिकारी म्हणतायत कोणत्याच रिक्षा चालकाकडे ड्रेस कोड नाही आहे. नेमकं तुमच्याकडे ड्रेस कोड आहे का? आणि माझ्याकडे ड्रेस आहे, बॅच आहे, लायसन आहे, सगळे. आता इन्शुरन्स संपला असेल काय असेल ना, 1000-500 रुपये दंड होईल, ते भरीन मी, असं काही नाही. पण मी भरून मी आज क्लिअर होईल, पण बाकीच्या मला बी गाड्या क्लिअर पाहिजेत ना. आलं की लक्षात? मी माझ्या एकट्याबद्दल नाही, सगळ्याबद्दलच बोलतो. तुमची गाडी का आणली नेमकी? माझे आता रोडवर एमटी चाललो होतो मी बस स्टँडकडे, माझे पॅसेंजर सुद्धा नव्हतं, काही नव्हतं. पण धरण्याचा अधिकार काय आहे मला ते काही कळालं नाही. तुमच्या अंगावर ड्रेस कोड होता? ड्रेस म्हणजे माझा सध्या मी मालक असल्यामुळे पांढरा शर्ट आहे, माझ्याकडे ड्रेस सुद्धा आहे खाकी, पण मी आज पांढरे घातले, धुवायला टाकले कपडे. काय मागणी आता?
आता काय साहेबांनी आमच्या आता कमाईच किती आमची 200-300 रुपये होत नाही, त्याच्यात काय दंड भरणार आणि काय घरी देणार. आता ते साहेबाच्या हातात आहे, काय करायचं काय नाही.